हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. आजची सकाळ अशी झाली होती. अथांग झोपलेला होता. अथांग खूप बडबड करतो, त्यामुळे आम्ही खालीच झोपतो. सकाळी ब्रश केला फक्त, तर खूप ऊन तापलेलं होतं. आज थोडी वेळानेच सकाळ झाली आमची. नंतर सगळं झाडून घेतलं, हॉल, किचन, बेडरूम. अथांग झोपला होता त्यामुळे ती रूम तर राहिली आमची. आमचा 2 BHKचा फ्लॅट आहे. आजकाल माझे खूप केस जायला लागले, कारण की आजूबाजूला खूप शेती आहे आणि त्यात ते लोक युरिया टाकून शेती करतात, त्यामुळे क्षारचं प्रमाण खूप भरपूर झालेलं आहे. सगळं झाडून घेतलं, पुसून घेतलं. आज अथांगचे बाबा घरी होते, कारण की अथांगला आज दवाखान्यात न्यायचं होतं. आमचं आधी ठरलं होतं की सकाळी दवाखान्यात न्यायचं, पण नंतर ठरलं की खूप ऊन आहे तर आपण सायंकाळी जाऊ. पण त्यांनी सुट्टी टाकली होती म्हणून मग ते घरीच राहिले. ते त्याला झोका देत होते. मग मी माझी देवपूजा आवरली, सगळं कामं आवरलं, स्वयंपाक वगैरे. अथांग उठून नाश्ता वगैरे करून झोपलेला होता. परत त्याची झोप होत आली होती. त्याला मग आवरलं, सगळं हे केलं, खाऊ घातलं, पिऊ घातलं. नंतर आम्ही काकूकडे गेलो. अशीच परत दुपारचा वेळ सगळा आमचा त्यातच गेला. नंतर त्याला 4-5 वाजता परत भूक लागली होती, तर त्याला टरबूज दिलं. टरबूजचा कसा खेळ करतो आहे सगळं, मी त्याला सध्या तो गिटकतो डायरेक्ट, त्यामुळे मी त्याला पाणीच देते. कुठल्या पाण्याचं पातळ पातळ देते. तर त्याने जे बनवलेलं ते पण माझ्या हातून खेचून सगळं खालून चिकट चिकट करून टाकलं. तोपर्यंत त्याच्या बाबांनी चहा घेतला. माझा चहा राहिलेला होता. मग मी नंतर चहा घेतला, अथांगला रेडी केला आम्हाला, कारण की दवाखान्यात जायचं होतं. नंतर मी रेडी झाली, अथांग रेडी झाला. नंतर त्याचे बाबा रेडी व्हायला गेले, तर अथांग वॉशरूमच्या दरवाजाला ठोकतो आहे आणि बाबा बाबा करतो आहे. आता तर त्यानं हे नवीनच आणलं आहे. दिसलं की स्विच ऑन ऑफ करायचा आणि बघायचं, वरती लाईट लागला की फॅन लागला. नंतर त्याला रागवलं तर तेच खुर्ची घेऊन तो इकडे आला. असा खेळत होता. त्याचे बाबा येईपर्यंत त्याला खेळवलं. त्याची तयारी होईपर्यंत त्याला मी टाईमपास केला. त्याला चांगलं सर्दी झाली होती, खूप खोकला पण झाला होता. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं. त्यामुळे आज फॉलोअपसाठी जायचं होतं. परत काय एक्सरे काढतात की काय, कारण की त्याला सर्दी कफचं इन्फेक्शन झालं होतं. मागल्या वेळेस आम्ही त्याचा छातीचा एक्सरे काढला होता, तर थोडंफार निमोनियाचं प्रमाण जाणवत होतं. पण डॉक्टर बोलले 5 दिवस औषध घेऊन बघा. जर 5 दिवसात नाहीच झालं तर मग आपण पुढे ॲडमिट वगैरे करायचं बघू. पण मला तरी वाटते की अथांग रिकवर झाला असेल, कारण की त्याचं खरखर पण बंद झाली आणि नाकातून पाणी येणं, शेंबूड येणं, ते सगळं बंद झालं. आणि अथांगच्या पप्पांनी गाडी साफ केली आणि आम्ही निघाल्यावर दवाखान्यात भरपूर गर्दी होती. बाहेर चपलाचा ढीग बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता. आम्ही नेहमी जास्त काही झालं की रोडे हॉस्पिटलला जातो, हे दिघीमध्ये आहे. नंतर अथांगचं सगळं झालं. डॉक्टर बोलले सगळं ओके आहे, अजून 5 दिवस औषध घ्या. नंतर मी औषध वगैरे घेतलं. अथांग खूप चिडचिड करत होता. डॉक्टरने साधा हात लावला तर त्याला रडायला